हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आता सकाळची सर्व साफसफाईची कामं आवरलीत मी. भांडी वगैरे किचन सर्व आवरून चपाती भाजी वगैरे करून दिली होती डब्याला. आता दुपारची तयारी करायची आहे मला. दुपारी पाहूया काहीतरी करावं असं म्हणते. तर व्हिडिओ कंटिन्यू असाच करा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येतील आणि माझ्या ज्या मी टिप्स आणि ट्रिक्स वापरते त्या देखील तुम्हाला उपयोगात येतील. यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहावा. या ठिकाणी आता हा जो कटलरीचा जो ट्रे आहे त्यामध्ये असं प्लास्टिक टाकून घेत आहे. आधी मी टिश्यू पेपर टाकलेला होता, पण तो टिश्यू पेपर थोडासा ओला झाला किंवा त्याला थोडंसं तेल लागलं की त्या ट्रेला जाऊन असं चिटकून बसत होता. त्यामुळं तो मी काढून गरम पाण्याने स्वच्छ ट्रे धुवून घेतलेला, तो तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे मी. त्यानंतर इथं फूड पॅकिंगचे असे प्लास्टिक होते, जाड साईजचे होते. त्यामुळं त्याला मी स्वच्छ करून घेतलं आणि ते जे ट्रेचा जो माप आहे त्याच्याने मी कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे मी. एकदम व्यवस्थित बसलेलं आहे, हालतसुद्धा नाही ते, कारण ते प्लास्टिक जाड आहे त्यामुळं ते व्यवस्थित छान बसलेलं आहे. आता इथं मी हे चमचे, हे असं कटलरीचं स्टँड जो आहे आपला, तो छान आहे माझा, जाडजूड, हालत नाही तो देखील जागेवरून. आणि खलबत्ता आहे छोटासा, तेलाची किटली आहे ती देखील त्यात ठेवलेली आहे आणि ती आता जागेवर अशी छान ठेवून द्यायचं. म्हणजे एका साईडला ठेवल्यामुळं किचनवर जास्त पसारा होत नाही. आणि छोटी ही मिठाची भरणी आहे, ती जेवताना लागते, ते सुद्धा मी तिथंच ठेवून घेत आहे. आता इथं 2 दिवस पाणी, म्हणजे आमच्या इकडची मोटर जळालेली होती त्यामुळं पाणी नव्हतं. त्यामुळं कपडे खूपच साठलेले, कारण जितके हवे तितकेच थोडे थोडेसे धुवून घेतलेले होते. आणि नंतर खूप सारे साड्या वगैरे होत्या, मग साड्या जास्त असल्यामुळं अशी मी टाकत होते, कारण पाऊस नव्हता 2 दिवस. आणि नेमका साड्या टाकल्या की पाऊस यायला सुरुवात झाला. असं म्हणजे ऊन पाऊस असं चाललेलं होतं माझं. मग टाकायचं काढायचं, टाकायचं काढायचं असं चाललेलं होतं. कारण साड्या पण नंतर वास येतो असं पावसाळ्यामध्ये ठेवल्यानंतर, म्हणून मी घातली साडी की लगेच धुवून टाकते. पण 2 दिवस पाणी नसल्यामुळं हे पाहू शकता तुम्ही, पाऊस यायला लागलेला आहे साडी टाकल्यानंतर. आता आता मी म्हणलं आता काढतच नाही. त्यानंतर ही अशी आमची मणी मऊ आलेली आहे. जसं साड्या हवेने उडत होत्या तसं तिला पण खेळायचं होतं, त्यामुळं अशी मध्ये मध्ये येत होती ती देखील. साड्या टाकून गेल्या तरी पण थोडासा असं झिमझिम पाऊस चालूच होता. मी म्हणलं राहू दे आता, साडी काढायचीच नाही, म्हणून मी तशाच ठेवल्या. नंतर पाऊस ये जा चालूच होता, थोड्याशा सुकल्या आणि नंतर मग मी त्या साड्या काढून ठेवल्या. आता इथं 4ची वेळ आहे संध्याकाळची. इथं मला तूप बनवायचं होतं. 15 दिवसाची साय साठवलेली होती आणि ती सकाळी बाहेर काढून ठेवायची आहे, लगेच करायला घ्यायचं नाही आहे ही. आणि संध्याकाळी त्यामध्ये विरजण टाकून आपण असंच ठेवायचं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी करायला घ्यायचं आहे. लगेच फ्रीजमधून लोणी काढल्या म्हणजे ते दही आपण जे साठवलेली साय असते ती काढायची, लगेच करायला घ्यायचं नाही. 1 दिवस बाहेर काढून ठेवायचं आणि संध्याकाळी त्यामध्ये विरजण टाकायचं आणि रात्रभर परत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे करायला घ्यायचं. तरी मला थोडासा उशीरच झालेला, मी दुपारपर्यंत तूप कढवून घेते, मला 4 वाजलेल्या होत्या. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आणि हे बीटर आहे माझ्याकडे, बीटर मशीन आहे, त्याने 1च मिनटात हे जे लोणी आहे ते वरी निघतं. कारण रवीने जास्त वेळ लागतो आणि जर मिक्सरमध्ये गेले तर खूपच भांडे भरतात. त्यामुळं मी अशी माझ्याकडे बीटर मशीन आहे, कारण मी पहिले केक बनवायची, त्यामुळं हे बीटर मशीन माझ्याकडे आहे छान अशी. 1च मिनटात लोणी येतं वरी, जास्त वेळ पण लागत नाही. यामध्ये मी बर्फाचे खडे टाकले नाही किंवा गरम पाणी टाकलं नाही, काय टाकलं नाही. प्रोसेस व्यवस्थित केली की काय आपल्याला दुसऱ्याची गरज लागत नाही. असं छान असं फेटून घ्यायचं आहे, कारण बीटर मशीन फास्ट चालते त्यामुळं लोणी पटकन येतं, जास्त वेळ लागत नाही. याच ठिकाणी जर रवी असती तर जास्त वेळ लागलेला असता, कारण मी रवीनंच करत होते पहिलं, मिक्सरमध्ये वगैरे नाही करत मी. असं छान असं 1 मिनिटभर फिरवून घेतल्यानंतर पाहू शकता आपलं लोणी छान असं वरती आलेलं आहे. फक्त हे 2 जे बीटर मशीनच्या ज्या पुढच्या ज्या कांड्या आहेत त्या स्वच्छ करायच्या,
बाकी काय स्वच्छ करायची गरज पडत नाही, त्यामुळे ही मला सोपं वाटतं बीटर मशीनचं. पटकन लोणी देखील वरती येतं छान असं. आता हे लोणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण असं सर्व लोणी निघतं, जरा सुद्धा खाली राहत नाही, पाहू शकता सगळं असं निघालेलं आहे. आता लोण्यामध्ये जे अतिरिक्त ताक राहिलेलं आहे म्हणजे बटर मिल्क राहिलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. ते ताकाच्या भांड्यातच काढून घ्यायचं. नंतर हे जे राहिलेलं ताक असतं त्याचं काय करता तुम्ही एकदा मला नक्की सांगा. आता इथं जे लोणी आहे ते 2 ते 3 कमीत कमी पाण्याने धुवून घ्यायचं. माझी आई तर 5 पाण्याने हे लोणी धुवून घेते. तिनं जोपर्यंत हे पांढरं पाणी संपत नाही तोपर्यंत तिचं चालूच असतं धुवायचं, पण मी 2 ते 3 पाण्यानेच धुवून घेते. हे पहा असं गोळा छान असं तयार झालेला आहे. परत एकदा आपण इथं धुवून घ्यायचं आहे. लोणी 2 पाण्याने किंवा 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर त्याचा छान असं गोळा तयार होतो. तो गोळा असं मग आपण पाणी परत त्यातलं काढायचं आहे. आता पूर्ण पाणी काढल्यानंतर एका भांड्यामध्ये परत टाकून घ्यायचं आहे. ताक बाजूला काढलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे लोणी आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता हे लोणी आपल्याला कढवून घ्यायचं आहे. असंच तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता तुम्हाला जर तूप कढवायचं नसेल तर. पण मी असं इथं मला तूप बनवायचं आहे, त्यामुळं आता मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी तूप हवं होतं, कारण माझं तूप संपलेलं होतं, त्यामुळं मी कढवायला घेतलेलं होतं इथं. आता इकडच्या साईडला तूप कढवायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला जे भांडे असतात आपण जे तूप बनवताना किंवा लोणी बनवताना घेतलेले ते भांडे देखील एक कोमट पाणी करून असं ठेवलेलं आहे साईडला गॅसवरती मी. कारण मी तूप बनवताना किंवा लोणी काढताना जे भांडे आपण घेतलेले आहेत ते लगेच घासून टाकते, म्हणजे ते भांडे घासताना ठेवत नाही तोपर्यंत मी. नंतर ते एकदम वाळून जातात आणि चिकट चिकट झालेले असतात, ते नंतर चांगले निघत नाहीत. त्यामुळे जरा असं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि बीटरचे ते जे पुढचे जे टोक असते कांड्या, त्याला काय म्हणतात, ब्लेड वगैरे काय म्हणत असतील त्याला, ते त्यात टाकून दिलेलं आहे मी. कारण ते पण स्वच्छ निघतात, घासल्यानंतर त्याला कुठंतरी राहतंच चिकटपणा, त्यामुळे मी असं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता इथं आपलं लोणीसुद्धा कढवत आहे, पाहू शकता. हलवत राहायचं, नाहीतर खाली असं थोडंसं चिटकतं ते. मिडियम गॅसवरतीच हे तूप असं चांगलं कढवून घ्यायचं आहे. किमान अर्धा तास तरी लागतो तूप कढवायला, ते कारण फास्ट प्रोसेस नसते त्याची, हळूहळूच ते कढलं जातं आणि जितकं छान कढलं जातं तितकं छान असं तूप हे चांगलं होतं. त्यामुळं तूप कढवताना अजिबातच गडबड करायची नाही. पाहू शकता इथं लोणी काढायला जे साहित्य घेतलं ते छान मी घासून धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ ठेवलेलं आहे साईडला आता. आणि इथं हे ताक जे उरलेलं आहे लोणी काढलेलं त्याचं तुम्ही काय करता एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं आपलं हे तूप कडत आलेलं आहे, म्हणजे अजून 15 मिनटं झालेले आहे आणि 15 मिनटं राहिलेले आहे. किमान अर्धा तास लागतं याला म्हणजे कढायला. खाली चिटकू नये यासाठी मी सारखं सारखं हलवत आहे. आता आपलं तूप हे कढलेलं आहे, म्हणजे लास्टचे 5 मिनटं राहिले की असं आपलं हे एकदा हलवून घ्यायचं. छान असं आता आपलं हे तूप कढलेलं आहे. आता तूप कढल्यानंतर असं वरती जे फेस येतो छान असा, त्यामुळं आपण समजायचं आणि छान वास देखील येतो, त्यामुळं समजायचं की तूप आपलं कढलेलं आहे. त्याचा कलर देखील असं गोल्डन होतो. नंतर इथं तुळशीचे पानं घेतलेले मी 4 ते 5, ते स्वच्छ धुवून टाकायचं आहे. आपण जसं फोडणी टाकतो भाजीला वगैरे तशीच याला तुपाला देखील फोडणी टाकतात. त्याचा आवाज तुम्हाला ऐकू आलाच असेल, असा आवाज येतो ऐकायला, याला म्हणतात तुपाला फोडणी देणे. त्या फोडणी न देता जर तुम्ही तूप ठेवलं तर ते असे शितुडे शितुडे होतं, त्यामुळं असं तुपाला देखील फोडणी द्यायला लागतं.
नंतर जरा कोमट झाल्यानंतर मी जो तुपाचा डबा होता त्यामध्येच तूप असं गाळून घेतलेलं आहे. यामध्ये अजून एक चूक बहुतेक जणांकडून झालेली असेल, कारण आपण तूप गाळताना नेहमी प्लास्टिकच्याच गाळणीचा उपयोग करतो. ती पूर्ण चाळणी चपटी होऊन जाते, नंतर त्याचा उपयोगच होत नाही. असं म्हणजे बहुतेक जणींना अनुभव आला असेल. त्यामुळं कधीही तूप गाळताना अशी स्टीलची चाळणीच घ्यायची आहे, गाळणी घ्यायची आहे. आता तूप पूर्ण काढून झालेलं आहे. इथं माझं 15 दिवसाचं अर्धा किलो तूप तयार झालेलं आहे. आता हे तूप थंड ठेवायला अर्धं झाकण ठेवायचं आहे, पूर्णपणे झाकून ठेवायचं नाही, कारण वाफेने तूप खराब होतं, जास्त दिवस टिकत नाही, वास येतो तुपाचा. आता ना ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पाहू शकता तूप किती छान घट्ट आणि रवाळ झालेलं आहे एकदम. आता थंडीचं वातावरण असल्यामुळं तूप पटकन आळतं, जास्त वेळ लागत नाही तूप आळायला देखील. एकदम रवाळ झालेला आहे तूप, अजिबात त्याचे शितोडे वगैरे पाहू शकता, एकसारखी कन्सिस्टन्सी आहे तुपाची. तुम्हीही अशाच प्रकारे जर तूप बनवलं तर तुमचं देखील तूप जास्त दिवस टिकतं आणि छान लागतं चवीला, अजिबात खराब वगैरे होत नाही. ही रेसिपी माझ्या आईची आहे, तिने मला शिकवलेली आहे आणि ती मला अजून देखील छान जमते. असं तूप मी किचनवरच ठेवते, कारण ते सारखं आपल्याला उपयोगात येतं. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा मला. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.